शिवसेना कोणाची या राजकीय संघर्षाचा क्लायमॅक्स आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयात अत्यंत रोमांचक वळणावरती पोहोचला आहे। कपिल सिब्बल यांनी कोर्टात मांडलेला भक्कम युक्तिवाद आणि शिंदे गटासमोर उभा राहिलेला मोठा कायदेशीर पेच यामुळे सध्या तरी कायदेशीर पारडं ठाकरेच्या बाजूने झुकल्याचं दिसत आहे। आमदार म्हणजे पक्ष नव्हे आणि विधिमंडळ पक्षावरती राजकीय पक्षाचंच नियंत्रण असतं। या न्यायालयाच्या प्राथमिक निरीक्षणामुळे संपूर्ण देशाचं लक्ष आता या प्रकरणाकडे लागलं आहे। शिवसेना पक्षाने धनुष्यबाण चिन्हावरील खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत अंतिम सुनावणीला सुरुवात केली आहे। राजकीय पक्षाने विधिमंडळ गटावरती नियंत्रण कायम राहते आणि पक्षाचा वैध निर्णय अंतिम मानला गेला पाहिजे असे संकेत न्यायालयाने दिल्यानंतर ठाकरे गटाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत। शिवसेनेच्या मूळ नावाबाबत आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानं हा निकाल ठाकरेच्या पारड्यात पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। खुद्द सरन्यायाधीश देखील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादास पूरक विधान करताना दिसले। त्यामुळे संपूर्ण युक्तिवादाने प्रभावित झाल्याची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे। या खटल्यातील सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरे गटाने फेब्रुवारी 2023 मधील निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे। या निर्णयामध्ये शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देत धनुष्यबाण चिन्ह देण्यात आलं आहे। त्यामुळे सरन्यायाधीश आणि बहुमताचा दावा तपासताना निवडणूक आयोगाचे नियम, पक्ष घटना आणि कायद्यानुसार स्पष्ट निकष असणं आवश्यक असल्याचं नमूद केलं आहे। दुसरीकडे सुनावणीत खंडपीठाने महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे। निवडणूक चिन्ह हे राजकीय पक्षाचे की विधिमंडळ गटाच्या नेत्याचे, यावरती सिब्बल यांनी ठाम भूमिका घेत धनुष्यबाण हे चिन्ह नेहमीच राजकीय पक्षाचं असतं, विधिमंडळ गटाचं नाही असं देखील स्पष्ट केलं। न्यायालय आता प्रामुख्याने 3 मुद्द्यावरती अधिक जोर देऊन निकाल राखून ठेवण्याची दाट शक्यता आहे। पहिला मुद्दा म्हणजे मूळ राजकीय पक्षाची ओळख ठरवत असताना संख्याबळाला प्राधान्य द्यायचे की संघटनात्मक रचनेला। दुसरा मुद्दा निवडणूक आयोगाने निर्णय देताना अवलंबलेले निकष संविधानाशी सुसंगत आहेत का, यावरती न्यायालय विचार करू शकते। आणि तिसरा मुद्दा म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याच्या चौकटीत आयोगाचा निर्णय टिकतो का। या प्रश्नांची उत्तरं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचे भवितव्य ठरवणार आहे। ठाकरे गटाकडून युक्तिवादाबाबत मुख्य मुद्दा मांडण्यात आलाय की आमदार म्हणजे मूळ पक्ष नव्हे, विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष या 2 वेगवेगळ्या संस्था आहेत। काही आमदारांनी बंड केल्याने विधिमंडळात बहुमत मिळवले म्हणून त्यांना मूळ राजकीय पक्षावरती दावा सांगण्याचा अधिकार मिळत नाही। 2019 मध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली। त्यामुळे नंतर झालेल्या फुटीमुळे मूळ पक्षाची ओळख बदलत नाही। एक नेता किंवा एक आमदार म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष असू शकत नाही। गुवाहाटी येथील आमदारांचा ठराव केवळ काही आमदारांचा निर्णय होता, तो राष्ट्रीय कार्यकारिणीचा किंवा मूळ पक्षाचा अधिकृत ठराव नव्हता। त्यामुळे त्या आधारे पक्षाचे नाव आणि चिन्ह देणं कायद्याला धरून नाही असा दावा करण्यात आला आहे। तसेच निवडणूक आयोगाला पक्ष घटनेची वैधता ठरवण्याचा अधिकार नसताना देखील आयोगाने चुकीचा निष्कर्ष काढल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे। शिंदे गटाने यावरती जोरदार पलटवार केला आहे। शिंदे गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगाचा निर्णय हा सिम्बॉल ऑर्डर 1968 नुसार पूर्णपणे वैध असल्याचं सांगितलं आहे। आयोगाने हजारो प्रतिज्ञापत्र, कागदपत्र, लोकप्रतिनिधीचे संख्याबळ आणि संघटनात्मक पाठबळ तपासल्यानंतरच हा निर्णय दिल्याची स्पष्टोक्ती त्यांनी केली। शिंदे गटाकडे विधानसभेतील बहुसंख्य आमदार, लोकसभेतील खासदार, जिल्हा प्रमुख आणि लाखो कार्यकर्त्यांचं समर्थन असून लोकशाहीत बहुमत महत्वाचं असतं आणि ते त्यांच्या बाजूने आहे असं देखील शिंदे गटाचा युक्तिवाद केला आहे। शिंदे गटाने न्यायालयात हेही सांगितलं आहे की त्यांनी शिवसेना सोडलेली नाही, उलट पक्षाचा मूळ विचारसरणीचं संरक्षण करण्यासाठी नेतृत्व बदलण्यात आलं आहे। ठाकरे गटातील अंतर्गत निवडणुका आणि निर्णय प्रक्रिया पारदर्शक नव्हती। त्यामुळे बहुसंख्य लोकप्रतिनिधींनी लोकशाही मार्गाने नवीन नेतृत्व स्वीकारलं आहे। त्यामुळे दुसरीकडे सुनावणी दरम्यान न्यायमूर्तीने केलेल्या एका वक्तव्यामुळे संपूर्ण निकाल बदलू देखील शकतो। विधिमंडळ गटावरती राजकीय पक्षाचं नियंत्रण कायम राहत असले तरी पक्षाचा वैध निर्णय बहुसंख्य आमदाराच्या इच्छेपेक्षा देखील वर असतो। परंतु निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत बहुसंख्य लोकप्रतिनिधी पक्षाच्या भूमिकेशी असहमत असतील तर त्यांनाही काही प्रमाणात राजकीय निर्णय घेण्याची मुभा असली पाहिजे असंही न्यायालयाने नमूद केलं आहे।
ठाकरे गटातर्फे कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती जोरदार आक्षेप घेतलाय. शिवसेनेची पक्ष संघटना नोंदीत असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एका चिन्हावर निवडणूक लढवून त्यानंतर दुसऱ्या पक्षासोबत सत्ता स्थापन करणं म्हणजे मतदारांच्या कौलाला हरताळ फासण्यासारखं असून हे लोकशाही प्रक्रियेची थट्टा असल्याचं सिब्बल यांनी युक्तिवादामध्ये म्हटलं आहे. शिवसेना धनुष्यबाण आणि पक्षाचा मूळ ओळखीवरील हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल पक्षांतर, पक्षाचे अधिकार आणि निवडणूक चिन्हाबाबत कायदेशीर चौकट निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. पाहूया आजच्या या निर्णयात नक्की काय होतं. सर्वांचं लक्ष या निर्णयाकडे लागलं आहे. आम्ही आज जे सगळं काही सांगितलं हा युक्तिवाद खरा ठरण्याची शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. महासागर न्यूज.